कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय म्हणा, एकदम छान झालं विसर्जन शिवा। दरवर्षी अशीच मजा येते। हो हो। मग काकू कशी वाटली मिरवणूक? हा, मिरवणुकीबद्दलचं मतच बदललं माझं। आई, बघतेस ना कोण आलं इथे? दिव्या, तू काय करते इथे? सॉरी शिवा, ऍक्च्युली आम्ही बाहेरच पडत होतो। मला माहिती नव्हतं तुम्ही ह्याच रस्त्याने येताय। नाहीतर आम्ही दुसऱ्या कुठल्या तरी रस्त्याने गेलो असतो ना। सॉरी, तुला शब्द दिला होता। दिव्या, तू इथे इथे काय करतेस? हो, मी इथेच राहतेय ना। ह्या वस्तीत? हा, आमच्याच घरात। एक मिनिट, नक्की किती दिवस झाले तू इथे राहतेस? आम्ही गणपतीच्या दुसऱ्या दिवशीच आलो। ओह, शिवा सॉरी, आम्ही जातो। मी कोणाला काही बोलणार नाही। थांब, तू नको, आता आम्हीच जाणार। आई आई माझं ऐकून घे, तुला जसं दिसतंय ना तसं नाहीये। गणपतीच्या दुसऱ्या दिवसापासून ही इथे राहते आणि तूही इथेच होतास। या दरम्यान आपलं बोलणंही झालं होतं। तू काही सांगितलं नाहीस आशू? अगं मी तुला खरंच रे आशू, या वस्तीतल्या लोकांसोबत राहून तू सुद्धा यांच्यासारखाच वागायला लागलास। ताई तू प्लीज मध्ये बोलू नकोस, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय। आई तुला जसं खरंच दिसतंय तसं नाहीये। शिवा, तूही आम्हाला सांगितलं नाहीस? सॉरी भाऊ, मला माफ करा। कशासाठी माफ करायचं शिवा? ही इथे राहते हे तू आम्हाला सांगितलं नाहीस यासाठी, की तुझ्यामुळे माझा मुलगा आता माझ्याशी खोटं बोलायला लागला यासाठी? आई, या सगळ्यामध्ये तिची काहीही चूक नाहीये। चूक कोणाची असो किंवा नसो, मला आता इथे एक क्षणही थांबायचं नाहीये। भाऊ, तुम्ही घरी जा आई बरोबर, मी येतो थोड्या वेळात। मी आल्यावर तुम्हाला सगळं एक्सप्लेन करतो। संपदा, तुला हे सगळं माहित होतं ना? बाबा, चांगलीच रंगली तुझ्या संघर्ष नगरची मिरवणूक। असंच एक दिवस सगळं गमावशील शिवा। येस का यार, काय करून बसलीस हे सगळं? मज्जा आली ना? अरे कसली मजा, तुला कळतंय का तू काय केलं? काय झालं?
जर तू माझ्या पोटची मुलगी नसतीस ना तर हाताला धरून घराबाहेर काढला असता मी तुला. वंदे शांत हो बरं जरा. हाय, काय बोलायचं या मुलीला? का आलीस परत? गेली होतीस ना तिथेच राहायला हवं होतंस. आणि काय तुम्हाला सांगता आलं नाही काय तुमच्या बायकोला का जरा शांत राहा म्हणून? पाहिजे तू त्याला काय करतेस? थांब जरा. अगं शिवानी, काय आशू काय झालं? आई उचलत नाही अगं फोन. ती भेटूनच बोलायला लागेल सगळं. बघितलंस? हे सगळं करतेस तू, पण भोगावं ह्या दोघांना लागतं. खरं सांग दिव्या, मुद्दाम त्यांच्या समोर परत आलीस ना? आई मी का करेन असं? आई माझ्या काय झालं? मी थांबवायचा प्रयत्न केला पण नाही थांबले. सीताई खूप रागात होत्या. मी बोलायला गेलो तर ऐकलं नाही. गेल्या त्या. सॉरी आशू. हे बघ सीताई खूपच रागावल्यात. हे सगळं ना तुझ्यामुळे होत आहे. का ऐकलं नाहीस माझं? सांगितलं होतं ना सकाळी तुला. तुम्ही सगळे मला का बोलताय? मी नाही केलंय हे मुद्दाम. मला काय माहिती होतं तुम्ही सगळे तिथेच असणार आहात म्हणून. आई मला हे मुद्दाम करायचं असतं तर मगाशी मी पर्स घ्यायला आले असते तेव्हा केलं असतं ना. तेव्हा आले काहीतरी फालतू कारण देऊ नकोस दिव्या. आशू अरे चुकलंच आमचं. म्या माफी मागते तुमची. आजी तुम्ही प्लीज सॉरी नका म्हणू. प्लीज, तुमची काही चूक नाहीये त्याच्यात. हा मग मी सॉरी म्हणते. सॉरी 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 एवढं इनफ आहे. थोबाड बंद ठेव. आजी आज शांत हो. या बघ आशू, शिवा मी काय म्हणते, तुम्ही दोघं घरी जा बरं का. हो. सीताईला आणि रामभाऊसनी समजावून सांगा जरा. आम्ही माफी मागितली त्यांची म्हणून सांगा. तेच नाही सांगतो आम्ही सांगतो. तू काळजी नको करूस. तू शांत हो. आई बरोबर बोलतायत. तुम्ही जा दोघंही घरी. इथे काय करायचं ना ते मी बघते. चला. तू ना खूप चुकीचं वागलीस. लक्षात ठेव. चल आशू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.